हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तर ही जी क्लिप आहे ना, ही दत्त जयंतीच्या दिवशीची आहे. तर इथं ग्रंथांची पूजा केलेली आहे, वर प्रतिमेची देखील पूजा केली होती. आणि मला वाटते बरेच दिवस झाले दत्त जयंती होऊन, पण थोडंसं लेट मी ही क्लिप ॲड केली आहे. आणि इथं नैवेद्य दिला आहे, पनीरची भाजी, चपाती, भात आणि छान असा गोड शिरा. तर नैवेद्यासाठी हे सगळं केलं होतं. आणि इथं नैवेद्य देऊन झाला आहे, पूजा देखील झालेली आहेत. आणि घरातली जी मंडळी आहेत ते बसले आहेत जेवायला. सासूबाई आहेत, माझा भाऊ आहे आणि इंगळसाहेब आहेत. तर तिघांना आधी वाढून दिलं होतं. तर सगळा मेनू मीच बनवलेला होता. फक्त चपात्या वहिनीला सांगितल्या बनवायला, कारण वहिनीच्या हातच्या चपात्या छान मऊसूद असतात. तर त्यांना म्हटलं चला आज चपात्या तुम्हीच बनवा माझ्या घरी. तर आदल्या दिवशी रात्री हे आले होते आणि हे आले आहेत खास गोष्टीसाठी. तर कोंडगावचा जो भाऊ आहेत, माझा मोठा भाऊ, त्याच्या 2 नंबरची सून ज्योती, जिला तुम्ही सगळेच ओळखतात, तिचं आहे डोहाळे जेवण. तर इथं वहिनी तुम्हाला हाय करते आहेत. तर दादा वहिनी जवळजवळ 7 ते 8 वर्षानंतर माझ्याकडे आले आहेत. आणि इथून आता कार्यक्रमाला सुद्धा आम्ही जाणार आहोत. भाऊसुद्धा तुम्ही सर्वांना हाय करत आहे. आणि आम्ही आता दुसऱ्या दिवशी पोचलो आहोत मोठ्या भावाकडे कोंडगावला. ज्योतीची बघा स्माईल, अगदी खूप छान अशी खुलून दिसत आहे ज्योती. सध्या घरच्या कपड्यांवर आहे, जेवण करायला बसली आहेत, कारण तिला नंतर मेकअप करायचा आहे. आणि भरपूर पाहुणे आले, तर पाहुणे खूप सारे आले म्हणून ज्योती खूप खुश आहे. तिच्या माहेरचेही आले आहेत, काही वहिनीच्या माहेरचे आले आहेत. तर इथं पूजा बघा लाजत आहे, मी व्हिडिओ काढत आहे. तर पूजा वहिनीच्या बहिणीची मुलगी आहे. तर खूप छान इथं सगळ्यांचं असं जेवण वगैरे चाललं आहे. खूप सुंदर मेनू होता आणि खूप टेस्टी होता. तर आधी इथं महिला बसल्या आहेत आणि दुसऱ्या रूममध्ये माणसांना बसवलेलं आहे जेवायला. आणि इथं मी छोटंसं असं डेकोरेशन केलं होतं फुलांच्या पाकळ्यांचं ज्योतीच्या ताटाच्या अवतीभोवती, कारण तिचा आज विशेष दिवस आहे. आणि तिचा दिवस आहे म्हटल्यावर ते थोडंसं तिला इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे. छान वाटतं. देखाव चांगला बसणार आहे, उकळ काय बसतोय. मांडी मारून बसू. तू पण खाऊ घाल, तो पण पापा होणार आहे. तू का ग पुरी खाऊ घालते का त्याला. गुलाबजामुनचा लाडू संपला. आणि इथं दुसरी पंगत बसली आहेत लेडीजची, ज्यामध्ये मोठ्या बहिणी, लहान बहिणी, त्यांची विहीनबाई आणि त्यांची बहीण आणि माझी मामा बहीण, माझी चुलत बहीण आणि मी. तर आम्ही आता बहिणींची आणि वहिनींची ही पंगत बसलेली आहे. तर आम्ही सुद्धा जेवायला बसलो, कारण सगळ्याच लेडीजला तयार व्हायचं होतं. आणि वर डेकोरेशन केलं आहे, टेरेसवर कार्यक्रम होणार आहे, तिथे डेकोरेशन ऑलरेडी सुरू आहे. त्यानंतर मी देखील तयार होऊन वर जाणार आहे छोटं मोठं डेकोरेशन करायला. तर इथं माझंही जेवण सुरू होतं. तर इथे मी टेरेसवर आली आहे, माझी तयारी झाली आहे, बघू शकतात. साडी वगैरे वेअर करून तयार होऊन आली आहेत. आणि इथं मी टिपॉयला सजवत आहे. मागचं बॅकग्राऊंड बघू शकतात, छान. आताच डेकोरेशनवाला हे डेकोरेशन करून गेलेलं आहे, खूप सुंदर दिसते. नंतर याचे लाईट्स वगैरे चेंज करण्यात आले होते, तेव्हा देखील खूप छान दिसलं होतं. इथं मी काही तोरण आणि काही फ्लावर्स घेऊन डेकोरेशन करत आहेत. आरतीच्या डोहाळ्या जेवणाला सुद्धा मी छोटं मोठं डेकोरेशन माझ्या स्वतःच्या हाताने केलं होतं. आणि ज्योतीच्या देखील. तर दोघी सुनांची थोडी अपेक्षा असते आत्या सासूकडून, तेवढी मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. तर ताटही मी सजवलेले आहेत, बाळकृष्ण देखील सजवलेला आहे छानपैकी ताटामध्ये गुलाबाच्या पाकळ्या वगैरे यूज करून. तर बघू शकतात, हळदी, कुंकू, दिवा आणि गुलाबाचं फूल ठेवलेलं आहेत. स्वीट्स झाकून ठेवल्या आहेत, 2 प्रकारच्या स्वीट्स ठेवल्या होत्या. आणि नंतर ओटीचं सगळं सामान टिपायच्या खाली ठेवला होता. तर 5 जणी आधी ओटी भरणार होत्या, नंतर बाकीच्या जणी. आणि इथं बघा काही अर्ध्या जणी आल्या आहेत, अर्ध्या जणी यायच्या बाकी आहेत. मी देखील बसले आहेत वाट बघत की कधी आता ज्योती रेडी होऊन येईल आणि कधी कार्यक्रम सुरू होतो. आणि बघू शकतात आमची होणारी आई इथं
रेडी झाली आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत बघू शकतात. एक आई होतानाचा जो रूप आहे ना तो खरंच अगदी वेगळा असतो. खूप सुंदर दिसतात मुली जेव्हा आई होतात, गरोदर असतात. 7व्या महिन्याला तर त्यांचा तेज आणखीनच उजळून येतो. आणि इथं ज्योती आणि सनीची एंट्री झालेली आहे टेरेसवर आणि आता जाऊन ते पाळण्यामध्ये बसतील आणि पुढचा कार्यक्रम सुरू होणार आहे. पाच जणींची ओटी भरून झाली होती. बाकीच्यांना मी थांबवून ठेवलं आणि आता स्वीट म्हणजे मिठाई ओळखण्याचा खेळ आम्ही सुरू केला आहे. तर सनीने डोळे बंद केले आहेत. आता बघूया ज्योती कुठली मिठाई चॉईस करते. डोळे झाकून. पेढा. तर पेढ्याला तिने बोट ठेवलं होतं. आता बघूया केक कुठला फोडते. 1 2 3 पडा. तर ज्योतीने केक सुद्धा ब्ल्यू वाला फोडला होता. बघूया काय होईल. आणि त्यानंतर माझा एक छोटासा डान्स परफॉर्मन्स होता जो मी अजिबात म्हणजे बसवलेला नव्हता. काहीच प्रिपरेशन नव्हतं, पण ज्योतीला सरप्राईज द्यावं म्हणून मी हा छोटासा इथे डान्स केला होता. तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. आणि कोणीतरी येणार ग याच्यावर ते आहे. तर 2 गाणे मिक्स केले होते, त्यावर मी असा छोटासा माझा डान्स केला होता. आणि इथे सनीला मी ज्योतीला घेऊन डान्स करायला सांगितलं. तर गाणं वाजत आहे आई तू बाबा मी होणार ग. तर ह्या गाण्याने देखील कॉपीराइट्स येत होते, त्यामुळे मग मी हे गाणं देखील म्यूट केलं. दोघांचा खूप सुंदर असा डान्स झाला आहे. तो देखील तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहू शकतात किंवा मग इन्स्टावर ते रील्समध्ये पाहू शकतात. दोघंही खूप छान दिसत होते. सनी आणि ज्योतीची जोडी खूपच सुंदर दिसत होती. सनीने देखील ग्रीन रंगाचा छान असा कुर्ता घातलेला होता. ज्योतीची साडी अगदी डार्क ग्रीन पण नव्हती आणि लाईट ग्रीन पण नव्हती, वेगळाच शेड होता. खूप सुंदर दिसत होती. आणि इथं सारांशला घेऊन दोघंही छान म्हणजे खुश होते. सारांश माहिती आहे तुम्हाला कोण आहेत, आरती आणि निलेशचा मुलगा. पण आज त्याचं देखील एक वेगळंच अस्तित्व आहे कारण तो मोठा दादा होणार आहे. आणि नंतर आम्ही बाकी जणीने सुद्धा इथे डान्स केला. सगळ्यांनाच मी उठवलं, कोणी उठायलाच तयार नव्हतं. तर म्हटलं चला आपण करूया सगळ्यांनी मिळून. थोडासा म्हणजे उत्साह वाढवला सगळ्यांचा आणि मग सगळ्यांनी छान असा डान्स केला. बघू शकतात ज्योतीची बहीण आहेत, नंतर सनीची मानलेली बहीण आहेत, आरती आहे, मी आहे, सनी, ज्योती आणि नंतर आम्ही मध्ये सारांशला घेतलं होतं. त्यानंतर असं छान आमचा सगळ्यांचा असा डान्स झालेला आहे, तुम्ही बघू शकतात. उत्साहाचं वातावरण होतं. खूप मस्त असा आजचा हा कार्यक्रम संपूर्ण झालेला आहे. आणि त्यानंतर आम्ही काही रील्स वगैरे शूट केल्या. खूप कॉमेडी झाली, खूप मजा मस्ती धमाल झाली. आणि अशा फनी आम्ही काही रील्ससुद्धा बनवल्या होत्या, ज्या ज्योतीने इंस्टाग्रामला टाकल्या होत्या. तर खूप मस्त असा हा कार्यक्रम झालेला आहे, बघू शकतात. इथं देखील आम्ही एक रील बनवत आहोत. तर रील बनवल्यानंतर तुम्हाला मी देखील म्हणजे टाकल्या आहेत इंस्टाग्रामला, तुम्हाला तिथं पाहायला मिळेलच. इंस्टाग्राम आय डी तर माझी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेलच. तर चला आता व्हिडिओला एंड करते. व्हिडिओ कसा वाटला आवर्जून नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअरसुद्धा करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या छानशा एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.